10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल मंगळवारी असा काही राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरीचा आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना असं काही कोंडीत पकडलं की सभागृहात काही काळ प्रचंड खडाजंगी पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी ठीक 11:15 वाजता पुणे महापालिकेच्या मुख्य सभेला सुरुवात झाली. मात्र सभेच्या सुरुवातीला सभागृहात एक अजब चित्र पाहायला मिळालं. भाजपचे तब्बल 121 नगरसेवक असताना सभागृहात मात्र केवळ 31 सदस्यच हजर होते. इतर पक्षांची उपस्थितीही नगण्य होती. त्यामुळे सभेसाठी आवश्यक असणाऱ्या गणसंख्येचा म्हणजेच कोरमचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. कोरम अभावी सभाच रद्द होण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवणार होती असं वाटत असतानाच विरोधकांनी या सुवर्ण संधीचा अचूक फायदा घेतला. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक गायब असल्याचं पाहून काँग्रेसचे गटनेते चंदू कदम यांनी थेट अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानपेटी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचा निषेध करणारी तहकूब सूचना सभागृहात मांडली. काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी यावर तातडीने चर्चेची मागणी केली आहे. अयोध्येत भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांची चोरी होणे धक्कादायक आहे. या प्रकरणाची SIT मार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी आणि याचा निषेध म्हणून महापालिकेचं आजचं कामकाज तहकूब करण्यात यावं अशी आक्रमक मागणी काँग्रेसने लावून धरली. काँग्रेसने आणलेली ही सूचना भाजपसाठी मोठी राजकीय कोंडी ठरू शकत होती. पुढील राजकीय धोका ओळखून महापौरांनी या विषयावर कोणतीही दीर्घ चर्चा घडू दिली नाही. त्यांनी थेट मतदानाचा निर्णय घेतला. सभागृहात उपस्थित असलेल्या 31 भाजप सदस्यांनी या सूचनेच्या विरोधात मतदान केलं तर सूचनेच्या बाजूने केवळ 4 मतं पडली. बहुमताच्या जोरावर भाजपने ही तहकूब सूचना फेटाळून लावली आणि त्यानंतर काही वेळातच सभा तहकूब झाली. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर भाजपचे अनेक नगरसेवक आरामात सभागृहात दाखल झाले. आपल्याच नगरसेवकांच्या या ढिसाळ आणि उशिरा येण्याच्या वृत्तीमुळे भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कोरम अभावी पक्षाची अब्रू जाता राहिल्याने नंतर पदाधिकाऱ्यांनी उशिरा आलेल्या नगरसेवकांची दालनात चांगलीच कान उघडणी केल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगली आहे.